मित्रांनो स्वागत आहे तुमचं चर्मन डेअरी फार्मवरती. बघू शकता आज चर्मनसाठी तर नाहीत, कारण काय झाले दिंडी आली ज्ञानेश्वर माऊली त्यांनी ते बाहेर गेले त्यांच्या डेअरी फार्मवर मी आज तुम्हाला दाखवतो आणि दिल्लीकडे पण आपण जाणार तर म्हशी बघू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून. चर्मन डेअरी फार्मचा लॉट आहे, एक नंबर क्वालिटी ते बाहेर काढलेलं आहे. त्या दोन म्हशी इकडं आज काय ते दावणीवर नाही तर त्यांच्या मित्राच्या दावणीवर त्यांनी म्हशी बांधल्या. म्हशी बघू शकता, खरंच खूप सुंदर अशा म्हशी आहेत आणि ह्या म्हशींची डिटेल आज मी तुम्हाला सांगणार आहे. दोन्ही म्हशी तिसऱ्या वेळाने घेतल्या. 14 लिटरच्या बोलीत द्यायच्या आहेत दोन्ही पण. म्हशी बघू शकता, नजर लागताना अशा म्हशी आहेत. खरंच खूप सुंदर म्हशी आहेत. आपल्या चर्मन डेअरी फार्मच्या म्हशीत जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर चर्मन साहेबाचा कॉन्टॅक्ट देतो. त्यांनी किंमत तिथं सांगायला सांगितलेली बाजारात 1.65 पण कमी जास्त करून देणार आहे. म्हशी खूप मोठ्या आहेत. जर तुम्हाला खरेदी करायचं असतील तर चर्मन डेअरी फार्मवरती येऊन खरेदी करू शकता. तुम्ही एकदा म्हशी पुन्हा एकदा बघून घ्या सगळ्या बाजून. 14 लिटरच्या प्लस बोलीत देणार आहे आणि किंमत त्यांनी सांगितलेली आहे 1.70 1.65. तुम्ही येऊन खरेदी करून कमी जास्त करून घेऊ शकता. पण याच्यात काय राहणार आहे, दुधाची बोली राहणार आहे, गॅरंटेड व्यापारी आहेत आणि आत्ताच त्या म्हशी आपल्या डेअरी फार्मवरती उपलब्ध झालेल्या आहेत. नक्कीच खरेदी करू शकता येऊन. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चर्मन डेअरी फार्मवरती. आज गोठ्याहून खरेदी विक्री झाली. बाजारातल्या ज्या म्हशी होत्या त्या बाजारातच विकल्या होत्या आणि आपल्या घरी एक म्हैस आली होती शेतकऱ्याकडून घेतलेली. तर आज ते आपण गोठ्याहून दिलेली. आज चर्मन साहेब बाजारात नव्हते, फक्त 2 म्हशी पाठवल्या होत्या त्याने बाजारात. शेतकरी आले बघू शकता. अर्जुनराव यवतमाळवरून शेतकरी आलेले. यवतमाळवरून. हा, आणि ते म्हटले आम्ही बाजारचं नाही, आम्हाला बाजारात म्हैस नको, आम्हाला म्हैस घ्यायची तर तुमच्या गोठवूनच म्हैस घ्यायची. आता त्यांना पिळवून लगेच त्यांना गोठवून म्हैस हवाय मूर्खी तयार करून. कारण ते कसं आहे, ते त्यांना एवढे म्हशीच्या बाबतीत माहिती थोडी कमी आहे. आपण आपल्या पद्धतीनं त्यांना थोडं व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांना सगळं व्यवस्थित नियोजन लावून त्यांना मूर्खी सुद्धा तयार करून दिली. बघू शकता एवढी शेतकऱ्याची काळजी घेतली ना, ती आपल्याकडे हक्काने येतात. अगदीच बरोबर आहे. असं आहे. यवतमाळवरून शेतकरी आले जातात आणि जवळजवळ 400 किलोमीटर अंतरावरून आज आपल्याकडे आले. हो, त्याची आपण सुद्धा तेवढं. आणि आज आपल्याकडे एवढं आपलं नाव विश्वासन त्यांना माहिती आहे. चर्मन डेअरी फार्मर विश्वासानेच माल मिळतो. आता समोर पिळून दिले जाते. आता लावून देऊ तुम्हाला. बघू शकता आता शेतकरी आलेत आणि त्यांना समोर पिळून दिले जाते. दोन साडा घरी जाऊन बोलाल सगळं. थेट यवतमाळला चालली. शेतकरी आले 400 किलोमीटर अंतरावर. बच्चे घ्या तुम्ही जरा घ्या बच्चे. चाल घ्या. इथून निघालेली गाडी भरून राहिलं. लांबून शेतकरी आपल्याकडे विश्वासाने आले, त्यांचा एक छोटासा धारा होता, छोटासा सन्मान करू आपण. तर आता समाधान झालं तुमचं? बरं, आता आपला व्हिडिओ चेअरमन डेअरी फार्मच्या बाबतीत महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव आपला व्हिडिओ बघत आहे. तुम्ही काय सांगता माझ्या बाबतीत? तुमच्या बाबतीत आमचं आज 15 दिवसापासून आम्ही सांगत आहे. बघू शकता तुमचं समाधान झालं ना? तुमचं स्वभाव ऐकून आम्ही आमच्यासोबत जे बोलणं चालू होतं त्या बोलण्यावरूनच आम्ही चेअरमन करत होतो की माणूस कसा आहे. अर्जुनराव ते आपल्याला जवळजवळ महिन्या 15 दिवसापासून ते माझ्या संपर्कात होते. पण आपण कसं आहे, आपलं नाव झालेलं आहे महाराष्ट्रात. आपण त्या विश्वासाला कदापि तडा जाऊन देत नाही आणि शेतकऱ्याला आपण सर्व मार्गदर्शन करत असतो. आपण तिला चारा काय घालणं,
तिला जर काही अडचणी आल्या, तिचं भांडं आलं, तिचा सडाचा काही प्रॉब्लेम झाला, ह्या छोट्या गोष्टी हे शेतकऱ्याला माहित नसतं आणि आपलं कर्तव्य असतं. आपण शेतकऱ्याला, आपल्याला जेवढं ज्ञान आहे ना, आपण तेवढं शेतकऱ्यांना पण चांगल्या पद्धतीने दिलं पाहिजे. आणि शेतकऱ्याचा जर दूध धंदा वाढला तर त्याच्यात आपल्याला सुद्धा त्याचा लाभ होतो. आज त्यांनी आपल्याकडून एक म्हैस चालवली, आज ते काय म्हटले पुढच्या वेळेस मी येणार, मी स्वतः येणार पण नाही, मी सांगणार चेअरमन साहेब आम्हाला 2 म्हशी पाठवून द्या. म्हणजे इतका शेतकऱ्याचा आपल्यावर विश्वास निर्माण झाला आणि त्या विश्वासाला पात्र राहून आपण सुद्धा चांगल्या प्रतीचं, त्यांना सुद्धा चांगल्या प्रतीचा खात्रीचा माल आपण द्यायचा आणि त्याच्यातूनच आपलं सगळ्याला, आपल्याला सुद्धा 2 रुपये त्याच्यातून मिळतात आणि गॅरंटीचाच माल द्यायचा. आता त्यांच्या समोर म्हैस पिळली, मुरकी, त्यांना मुरकी सुद्धा मी शिकवली कशी बांधायची, सगळ्या अडचणी त्यांना. येणे एवढं पण सांगितलं, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटला तर मला एनी टाइम फोन करा, तुम्हाला तिला खुराक काय दिला पाहिजे, तिला चारा काय दिला पाहिजे, आपण सगळ्या पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन. आता ती म्हैस चालली यवतमाळला. चला दादा, बघा म्हैस बघा तुम्ही भाऊ. आणि पिळली म्हशीचा ठेका वगैरे बघा, पिळून दिलेली बच्चा आहे वगैरे. आणि 2 दिवसापूर्वी जाऊ दे, मोकळी सोड विशाल म्हैस, जाऊ दे आता, जाऊ द्या, बांधा, जाऊ द्या. हे बघा दादा, अरे वा, एकदम ओके. चल बघू शकता आता गाडीवरून ते यवतमाळला निघाले आपल्या चर्मन डेअरी फार्मवरून. जर तुम्हाला अशाच प्रकारे क्वालिटीच्या म्हशी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही आपल्या घोडेगावमध्ये चर्मन डेअरी फार्मला संपर्क करू शकता. शेतकरी एक म्हैस खरेदी करण्यासाठी थेट यवतमाळवरून इथं आले होते, कारण विश्वास होता आणि क्वालिटीचं नाव होतं. त्याच्यामुळे आपल्या घोडेगाव म्हैस बाजारात चर्मन डेअरी फार्मवरती त्यांनी एक म्हैस येऊन खरेदी केली. हा चल, फोन करा, पोहोचलो, सावकाश जा, काही अडचण आली तरी फोन करावा लागते. तुला बस पहिला असं बांधलं ना. हो